छत्रपती शिवाजीराजे यांचे स्मारक रोह्यात आले, हे रोहेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोहा शहरात मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. माजी खासदार आणि रायगडचे प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले जात असताना संपूर्ण आसमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने दुमदुमून गेला होता. 26 ऑगस्ट रोजी शिवरायांचे हा भव्य दिव्य पुतळा रोह्यात आणला होता. या अनावरण सोहळ्याचा रायगडचे खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांच्यासह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. शिवरायांचे हे स्मारक रोह्यात आले हे रोहेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, हे नक्की. मात्र शिवरायांच्या कार्यक्रमात खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील यांचे नाव नसल्याचा गोंधळ, मित्रपक्षामधील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कार्यक्रमातून डावलणे, सर्व गोंधळ वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचला आणि युतीतील भाजप खासदार उदयनराजे भोसले तसेच शिवसेना रायगड पालकमंत्री उदय सामंत यांनी भव्य दिव्य कार्यक्रमात गैरहजेरी. रायगडमध्ये महायुतीत घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते का? छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे भव्य स्मारकाचे अनावरण ऐतिहासिक रोहा शहरात झाले, हे रोहेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र नव्याने रुजू झालेले प्रशासक अजय कुमार एडके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यवस्थित माहिती घेतली नसावी किंवा जाणून बुजून प्रशासनाने महायुतीतील विद्यमान खासदार आमदार यांना डावलण्याचे काम केले का? शिवरायांच्या स्मारक अनावरण प्रकरणी राजकारण करण्याचे काम मुख्याधिकारी यांनी केले का? रोहा नगरपालिका आणि मुख्याधिकारी यांनी बनवलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार रवींद्र पाटील यांची नावे डावलण्यात आली होती. निमंत्रण पत्रिकेवर आक्षेप घेतल्यानंतर फक्त डिजिटल निमंत्रण पत्रिकेमध्ये खासदार आणि आमदारांची नावे टाकण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यास राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि त्यांचे कुटुंब सोडल्यास महायुतीतील इतर घटक पक्षांमधले म्हणजेच शिवसेना भाजप पक्षातील कोणत्याही आमदार खासदारांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली नाही. म्हणजे रायगडमध्ये महायुतीत बिघाड असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.